श्री स्वामी समर्थ. आजचा संदेश तुझ्यासाठी खूप खास आहे. कदाचित तुम्ही हा व्हिडिओ योगायोगाने उघडला असेल, पण स्वामी समर्थांच्या कृपेने काहीच योगायोगाने घडत नाही. जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, एखादं अडकलेलं काम असेल, पैशांची चिंता असेल, नातेसंबंधामध्ये अडचणी असतील किंवा तुम्ही सध्या अशा परिस्थितीतून जात असाल तिथे काहीच मार्ग दिसत नसेल, तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी समर्थ म्हणतात, माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे क्षण ते असतात जे तेव्हा तो रात्री झोपण्यासाठी डोळे मिटतो. कारण त्यावेळी त्याचं मन दिवसभराच्या गोंधळातून बाहेर येत असतं. त्या काही मिनिटांमध्ये तो जे काही विचार करतो, ज्या भावना मनात ठेवतो आणि ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो, त्याचा परिणाम त्याच्या उद्यावरच नाही तर संपूर्ण आयुष्यावर होतो. पण दुर्दैवाने अनेक लोक झोपण्यापूर्वी चिंता करतात, काळजी करतात, भूतकाळातील दुःख आठवतात, उद्याची भीती मनात ठेवतात आणि नकारात्मक विचार घेऊन झोपतात. मग सकाळी उठल्यावरही त्यांना तसंच तोच ताण, तीच चिंता आणि ती निराशा अनुभवायला मिळते. त्यांना वाटतं की त्यांच्या आयुष्यात काहीच बदलत नाहीये. पण मित्रांनो, स्वामी समर्थ सांगतात की बदलाची सुरुवात बाहेरून होत नाही, ती आपल्या मनातून होते. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांनी सांगितलेले एक अतिशय साधं पण प्रभावी काम सांगणार आहे. हे काम करण्यासाठी ना मोठ्या पूजेची गरज आहे, ना कोणत्याही वेशेची विविध करण्याची गरज नाहीये, ना कोणत्याही विशेष विधीची. पण काही मिनिटं फक्त मनापासून केलेलं स्वामींचं स्मरण आणि पूर्ण श्रद्धा एवढंच आवश्यक आहे. स्वामी म्हणतात, जर तुम्ही आज रात्री झोपण्यापूर्वी हे एक काम मनापासून केलं तर उद्याची सकाळ तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येऊ शकते. कदाचित तुम्ही ज्याची वाट पाहत आहात त्याची सुरुवात होईल. कदाचित तुमच्या मनाला हवी असलेली शांती मिळेल. कदाचित एखाद्या समस्येचं उत्तर मिळेल आणि कदाचित तुम्हाला जाणवेल की स्वामींची कृपा तुमच्या आयुष्यात आधीपासूनच कार्य करत होते. म्हणून हा व्हिडिओ मध्ये सोडू नका, कारण पुढे आपण जाणून घेणार आहोत की रात्रीची वेळ इतकी शक्तिशाली का मानली जाते, लोक झोपण्यापूर्वी कोणत्या चुका करतात आणि स्वामी समर्थ सांगतात ते काम नेमकं काय आहे जे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतं. तर मन शांत करा, स्वामींचं नामस्मरण करा आणि हा दिव्य संदेश पूर्ण श्रद्धेने ऐका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. रात्रीची वेळ आध्यात्मिक दृष्ट्या इतकी शक्तिशाली का असते? स्वामी समर्थ म्हणतात की या संपूर्ण विश्वामध्ये प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट वेळ असते. जर सूर्योदयाची वेळ असते, सूर्यास्ताची वेळ असते, तसंच मनाशी संवाद साधण्याची, परमेश्वराशी जोडलेले जाण्याची किंवा स्वतःच्या अंतरात्म्याला ऐकण्याचीही एक योग्य वेळ असते. ती वेळ म्हणजे रात्र. दिवसभर माणूस अनेक कामांमध्ये व्यस्त असतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो कुटुंब, नोकरी, व्यवसाय, जबाबदाऱ्या, चिंता आणि अनेक विचारांमध्ये गुंतलेला असतो. मनाला एक क्षणही विश्रांती मिळत नाही. पण जशी जशी रात्र होते तसं तसं वातावरण शांत होऊ लागतं. बाहेरचा गोंधळ कमी होतो, आवाज कमी होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनाला स्वतःशी संवाद साधण्याची संधी मिळते. स्वामी म्हणतात की रात्रीची ही शांतता ही केवळ बाहेरची शांतता नसते, तर ती आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग दिसतो. त्यामुळे दिवसभर आपण अनेक लोकांशी बोलतो, अनेक गोष्टी ऐकतो, अनेक प्रसंगांना सामोरे जातो. पण रात्री जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपल्या मनातले खरे विचार समोर येतात. आपण खरंच कशाची चिंता करतो, कशासाठी झगडतो, कोणती इच्छा पूर्ण व्हावी असं वाटतं, हे सर्व त्या शांत क्षणामध्ये स्पष्ट दिसू लागतं. म्हणून अनेक संत, महात्मे आणि आध्यात्मिक गुरूंनी रात्रीच्या वेळेला विशेष महत्त्व दिलं आहे. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? दिवसभर एखादी समस्या खूप मोठी वाटते, पण रात्री शांतपणे विचार केल्यावर त्या समस्येचं उत्तर सापडायला लागतं. कारण त्यावेळी मनावर बाह्य जगाचा प्रभाव कमी झालेला असतो. मन स्थिर होतं आणि स्थिर मनाला सत्य दिसू लागतं. स्वामी समर्थ म्हणतात की ज्या मनामध्ये शांतता असते त्याच मनामध्ये परमेश्वराचा आवाज ऐकू येतो. गोंधळलेल्या मनाला दिशा दिसत नाही, पण शांत मनाला मार्ग दिसतो. रात्रीची वेळ शक्तिशाली असण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यावेळी आपलं अवचेतन मन सर्वाधिक सक्रिय होत असतं. अनेक लोकांना याची जाणीव नसते. आपण दिवसभर जे काही अनुभवतो, जे काही विचार करतो, ज्या भावना मनात ठेवतो, ज्या सर्व गोष्टी त्या आपल्या अवचेतन मनामध्ये साठवल्या जातात. झोपण्यापूर्वीचे शेवटचे काही विचार विशेष प्रभाव टाकतात.
जर एखादी व्यक्ती चिंता, भीती, राग किंवा दुःख घेऊन झोपेल तर त्याचा विचार त्याच्या मनामध्ये अधिक खोलवर रुजतात. पण जर ती व्यक्ती श्रद्धा, विश्वास, कृतज्ञता आणि सकारात्मक भावना घेऊन झोपली तर त्याच्या भावना तिच्या आता आयुष्यात सकारात्मक बदल घडवू लागतात. स्वामी समर्थ म्हणतात की रात्री झोपण्यापूर्वी केलेली प्रार्थना ही अत्यंत प्रभावी असते, कारण त्यावेळी मनाला विचलित करण्याच्या गोष्टी कमी असतात. दिवसा प्रार्थना करताना अनेक विचार मनात येतात, पण रात्री जेव्हा सर्व काही शांत झालेलं असतं तेव्हा मन अधिक एकाग्र होतं. अशा वेळी केलेले स्वामींचं स्मरण अधिक खोलवर पोहोचतं. ती प्रार्थना केवळ शब्द राहत नाही, तर ती मनापासून निघालेली भावना बनते. अनेक लोकांना वाटतं की चमत्कार म्हणजे काहीतरी अचानक आणि अशक्य घडणं, पण स्वामी समर्थ सांगतात की खरा चमत्कार मनामध्ये घडतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनातील भीती कमी होते, जेव्हा निराशेच्या जागी आशा निर्माण होते, जेव्हा गोंधळलेल्या मनाला दिशा मिळते, तेव्हा चमत्काराची सुरुवात होते. आणि ही सुरुवात अनेकदा रात्रीच्या त्या शांत क्षणामध्ये होत असते. आपल्या पूर्वजांनीही रात्रीच्या वेळेला खूप महत्त्व दिलंय, म्हणून झोपण्यापूर्वी देवाचं नाव घेण्याची परंपरा निर्माण झाली. लहान मुलांनाही देवाचं स्मरण करून झोपायला शिकवलं जात होतं, कारण त्यांना माहीत होतं की दिवसाचे शेवट ज्या भावनेने होते त्याच भावनेने पुढच्या दिवसाची सुरुवात होते. तर दिवसाची शेवट श्रद्धेने झालं तर उद्याची सुरुवातही सकारात्मक ऊर्जेने होते. स्वामी समर्थ म्हणतात की रात्रीची वेळ ही स्वतःकडे पाहण्याची वेळ आहे. दिवसभर आपण इतरांच्या चुका पाहतो, इतरांच्या वागण्याबद्दल विचार करतो, पण रात्री काही क्षण स्वतःकडे पाहणं आवश्यक असतं. आज मी कोणाला दुखावलं का? मी कोणासाठी चांगलं केलं का? मी माझ्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल टाकलं का? असे प्रश्न स्वतःला विचारल्याने मन अधिक जागरूक होतं आणि जागृत मनाला जीवनातील खरे आता मार्ग समजू लागतात. रात्रीची शांतता ही केवळ विश्रांतीसाठी नसते, तर ती आत्मपरीक्षणासाठी असते. अनेक यशस्वी लोक झोपण्यापूर्वी काही मिनिटं स्वतःसाठी काढतात, काही लोक ध्यान करतात आणि काही प्रार्थना करतात, काही कृतज्ञता व्यक्त करतात, कारण त्यांना माहीत असतं की दिवसाचा शेवट जसा होईल तसाच त्याचा परिणाम पुढच्या दिवसावर होणार आहे. स्वामी समर्थ सांगतात की ज्याला आयुष्यात बदल हवा आहे त्याने रात्रीच्या वेळेला आदर केला पाहिजे, कारण ही वेळ मनाला नव्याने घडवण्याची असते. दिवसभराचा थकवा, चिंता आणि दुःख बाजूला ठेवून जर एखादी व्यक्ती काही क्षण स्वामींचं स्मरण करते तर तिच्या मनात एक नवीन ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा तिला दिवसाच्या आता पुढच्या दिवसाची तयार होते. अनेक आपण बाहेर चमत्कार शोधत असतो, पण स्वामी समर्थ सांगतात की चमत्काराची सुरुवात आतून होते आणि त्या सुरुवातीसाठी रात्रीची वेळ सर्वात योग्य असते. म्हणून आजच्या या संदेशामध्ये रात्री झोपण्यापूर्वीच्या त्या काही मिनिटांमध्ये विशेष महत्त्व आहे, कारण पुढे काही आपण जाणून घेणार आहोत की बहुतेक लोक झोपण्यापूर्वी अशी कोणती चूक करतात ज्यामुळे त्यांच्या जीवनात नकारात्मक वाढतं, आणि ही चूक समजून घेतल्याशिवाय स्वामी समर्थ सांगतात ते काम पूर्णपणे समजणं शक्यच नाही. लोक झोपण्यापूर्वी सर्वात मोठी चूक कोणती करतात? स्वामी म्हणतात की माणसाच्या आयुष्यातील अनेक समस्या बाहेरून निर्माण होत नाही, तर त्याच्या स्वामीच्या स्वतःच्या भोवती विचारामध्ये निर्माण होतात. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वीचे काही क्षण हे इतके महत्त्वाचे असतात की त्यावेळेला मनात चालणारे विचार पुढच्या दिवसाची दिशा ठरवत असतात. पण दुर्दैवाने बहुतेक लोक या मौल्यवान वेळेला योग्य उपयोग करत नाही. ते झोपतात पण मन शांत नसतं, शरीर विश्रांती घेत असतं, पण विचारांची धावपळ थांबत नाही, आणि इथेच ते सर्वात मोठी चूक करतात. स्वामी समर्थ सांगतात की रात्री झोपण्यापूर्वी अनेक लोक दिवसभरातील दुःख, अपयश, चिंता आणि नकारात्मक अनुभव पुन्हा पुन्हा आठवत बसतात. दिवसभर कोणी आता काही चुकीचं बोललं असेल, एखादं काम बिघडलं असेल, पैशाची चिंता असेल, घरातील एखादा वाद असेल किंवा भविष्याबद्दल भीती वाटत असेल, तर तेच विचार घेऊन ते झोपतात. त्यांना वाटतं की ते फक्त विचार करत आहेत, पण प्रत्यक्षात ते त्या नकारात्मक भावनांना आपल्या मनामध्ये अधिक खोलवर रुजवत असतात. कल्पना करा की एखादा शेतकरी रोज आपल्या शेतात चांगल्या बियाण्याऐवजी काटेरी झाडाची बी पेरत असेल आणि नंतर त्याला सुंदर फुलाची अपेक्षा असेल, तर ते शक्य आहे का? नाही, कारण जे पेरलं आहे तेच उगवतं. अगदी त्याचप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी मनामध्ये जे विचार पेरले जातात त्याच विचारांचं फळ पुढच्या दिवसाचं मिळतं. जर भीती पेरली तर भीती वाढते, जर चिंता पेरली तर चिंता वाढते,
जर विश्वास पेरला तर विश्वास वाढतो. आजच्या काळात आणखी एक मोठी चूक म्हणजे झोपण्यापूर्वी मोबाईलमध्ये गुंतून राहणे. अनेक लोक रात्री उशिरापर्यंत सोशल मीडिया पाहतात, नकारात्मक बातम्या वाचतात, इतरांच्या आयुष्याची स्वतःची तुलना करतात आणि मग थकलेल्या मनाने झोपतात. स्वामी समर्थ सांगतात की जे मन आधीच चिंतेत भरलेलं आहे त्यामध्ये आणखी नकारात्मकता भरल्याने शांती कशी मिळणार. अनेक लोकांना हे लक्षातही येत नाही की ते झोपण्यापूर्वी आपल्या मनामध्ये किती गोंधळ जमा करत आहे. काही लोक झोपण्यापूर्वी स्वतःच्या अपयशाचा विचार करतात. माझ्याकडून काहीच होत नाही, माझं नशीबच खराब आहे, माझ्या आयुष्यात काहीच आता चांगलं होणार नाही, अशा प्रकारे विचार ते सतत मनात ठेवतात. स्वामी समर्थ म्हणतात की अशा विचारांमुळे माणूस स्वतःचा स्वतः शत्रू बनतो. कारण जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार स्वतःबद्दल नकारात्मक विचार करते तेव्हा तिचा विश्वास, आत्मविश्वास कमी होतो. ती आता नवीन संधीकडे भीतीने पाहू लागते. अनेक लोक राग घेऊन झोपतात. दिवसभरात कोणतेही दुखावलं, त्यामुळे अपमान केला असेल किंवा मनाविरुद्ध काही घडलं असेल तर ते त्या व्यक्तीचा विचार करत राहतात. बाहेरून ते झोपलेले दिसतात पण मध्ये वाद चालूच असतो. स्वामी समर्थ सांगतात की राग हा जळत्या निखाऱ्यासारखा असतो. दुसऱ्याला फेकण्यासाठी आपण तो हातात धरून ठेवतो पण सर्वात आधी तो आपल्याच हातात जळत असतो. त्यामुळे राग, द्वेष आणि सुडाच्या भावना घेऊन झोपणारा माणूस स्वतःची चिंता गमावतो. काही लोक सतत भविष्याची चिंता करतात. उद्या काय होईल, पैसे पुरतील का, मुलांचं काय होईल, नोकरी टिकेल का, व्यवसाय चालेल का, अशा प्रश्नांनी ते स्वतःला त्रास देत राहतात. चिंता म्हणजे समस्या सोडवण्याचा विचार मार्ग नाही तर उलट चिंता मागण्याचा शक्ती कमी करते. स्वामी म्हणतात की उद्याची तयारी करणे चांगले आहे पण उद्याच्या भीतीमध्ये आजची शांती गमावणे योग्य नाही. आणखी एक मोठी चूक म्हणजे कृतज्ञता विसरणे. माणूस जे काय नाही त्याचाच विचार करत राहतो. त्याच्याकडे काय आहे, किती आशीर्वाद आहे, किती चांगल्या गोष्टी आहे याकडे तो दुर्लक्ष करतो. एखाद्याकडे घर आहे, कुटुंब आहे, अन्न आहे, आरोग्य आहे पण त्याचं लक्ष फक्त एका अपूर्ण इच्छेकडे असतं. त्यामुळे तो सतत असमाधानी राहतो. स्वामी समर्थ सांगतात की कृतज्ञता ही चांगली आनंदाची किल्ली आहे. ज्याला मिळालेल्या गोष्टींची किंमत कळते त्याच्याकडे आणखी चांगल्या गोष्टी येऊ लागतात. काही लोक स्वतःचा दोष घेतात त्यामुळे आता त्याला भूतकाळाच्या चुका ते विसरत नाही आणि आपल्याला कळतं की नंतर मग वर्षानुवर्ष त्या घटना विचार करत राहतात. त्यामुळे आपल्याला हे कळतं तेव्हा मी असं केलं नसतं तर तो निर्णय घेतला नसता तर, अशा विचारांमध्ये ते अडकून पडतात. पण स्वामी समर्थ सांगतात की भूतकाळ बदलता येत नाही, त्यातून शिकता येतं पण त्यामध्ये अडकून राहिल्याने वर्तमान आणि भविष्य दोन्ही खराब होतं. रात्री झोपण्यापूर्वी मनामध्ये काय चाललं आहे याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. कारण हीच ती वेळ असते जेव्हा मन सर्वात जास्त संवेदनशील असतं. त्यावेळी केलेल्या विचार, भावना आणि विश्वास आपल्या अंतर्मनात खोलवर जातात. म्हणूनच स्वामी समर्थ वारंवार सांगतात की दिवसाची शेवट कसा होतो यावर पुढच्या आता दिवसाची सुरुवात अवलंबून असते. कल्पना करा, दोन व्यक्ती आहे. पहिली व्यक्ती झोपण्यापूर्वी चिंता, भीती आणि राग घेऊन झोपते. दुसरी व्यक्ती स्वामींचं स्मरण करते, दिवसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आणि सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करून झोपते. दोघांचीही परिस्थिती सारखी असू शकतात पण त्याची मनाची अवस्था वेगळी असते आणि हळूहळू त्यांची जीवनातील परिणामही वेगळा होऊ शकतो. त्यामुळे स्वामी म्हणतात की झोपण्यापूर्वी मन रिकामं करा. कोणत्याही बद्दलही द्वेष ठेवू नका, स्वतःला दोष देऊ नका, उद्याच्या भीतीकडे अडकू नका. कारण हे सर्व विचार तुमची ऊर्जा कमी करतात. त्याऐवजी मनामध्ये विश्वास निर्माण करा. स्वतःला सांगा की जे काही घडत आहे त्यामध्ये स्वामींची कृपा आहे. आज काही अडचणी असतील पण त्या कायमच्या नाही आहे. प्रत्येक रात्रीनंतर सकाळी येतेच. रात्री झोपण्यापूर्वीची सर्वात मोठी चूक म्हणजे नकारात्मक विचारांना मनामध्ये स्थान देणे आणि जोपर्यंत ही चूक थांबत नाही तोपर्यंत मनाला खरी शांती मिळणं कठीण आहे. पण आनंदाची गोष्ट म्हणजे यावर उपाय आहे. स्वामी समर्थांनी त्यासाठी एक अत्यंत सोपा मार्ग सांगितला आहे. पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थात सांगतात की एक काम नेमकं काय आहे जे केल्याने मनातील चिंता कमी होऊ शकते, श्रद्धा वाढू शकते आणि आयुष्यात सकारात्मक बदलण्याची सुरुवात होऊ शकते. त्या चुकांचे जीवनावर काय परिणाम होतात. मागील भागांमध्ये काही आपण पाहिलं की अनेक लोक झोपण्यापूर्वी नकळतपणे चिंता, भीती, राग, दुःख आणि नकारात्मक विचार मनामध्ये साठवून ठेवतात. अनेकांना वाटतं की हे अगदी सामान्य आहे, सगळेच असे विचार करतात, थोडी चिंता तर असणारच, आयुष्यात समस्या आहे तर विचार न येणारच. अनेकांना म्हणतात की स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक विचार हा एक बीज असतो.
ते बीज मनामध्ये रुजू वाढलं आणि कालांतराने आपल्या आयुष्याचा भाग बनतं. म्हणून झोपण्यापूर्वी मनात ठेवलेले विचार खूप महत्त्वाचे असतात. जेव्हा एखादी व्यक्ती दररोज चिंता घेऊन झोपते तेव्हा सुरुवातीला तिला त्याचा परिणाम जाणवत नाही, पण हळूहळू तिचं मन अशांत होऊ लागतं. बाहेरून सर्व काही ठीक असतं तर आतमध्ये सतत एक अस्वस्थता निर्माण होते, कारण मनाला विश्रांती मिळत नाही. शरीर झोपते पण मन जागत राहतं. अशा अवस्थेमध्ये माणूस सकाळी उठल्यानंतरही ताजंतवानं वाटत नाही. त्याला थकवा जाणवतो, उत्साह कमी होतो आणि कोणत्याही कामात मन लागत नाही. स्वामी म्हणतात की मन हे आपल्या आयुष्याचं नियंत्रण केंद्र आहे. जर मनामध्ये शांती असेल तर मोठ्या संकटातही माणूस स्थिर राहू शकतो, पण जर मनामध्ये सतत नकारात्मकता असेल तर छोट्या अडचणी देखील पर्वतासारखे वाटू लागतात. म्हणून नकारात्मक विचारांना सर्वात पहिला परिणाम आपल्या मनशांतीवर होते. अनेक लोकांना असं वाटतं की ज्याचं नशीब खराब आहे, काहीच चांगलं होत नाही, प्रत्येक गोष्ट अडकते, प्रत्येक प्रयत्नामध्ये अडथळे येतात. पण स्वामी समर्थ सांगतात की अनेकदा समस्या नशिबामध्ये नसते तर मनाच्या अस्वस्थतेमध्ये असते. कारण जो माणूस सतत अपयशाचा विचार करतो तो यशाच्या संधीही पाहू शकत नाही. त्याच्या मनामध्ये आधीच भीती भरलेली असते, त्यामुळे तो नवीन संधी मिळाल्या तरी पुढे जाण्यास धाडस करत नाही. कल्पना करा, एखाद्या व्यक्तीला व्यवसाय सुरू करायचा आहे, पण प्रत्येक रात्री तो स्वतःला सांगतो माझ्याकडून होणार नाही, मी अपयशी ठरेन, लोक काय म्हणतील, अशा विचारांमुळे त्याचं मन कमकुवत होत जातं. परिणामी तो प्रयत्नच करत नाही. मग अपयशाचं कारण नशीब नसतं तर त्याची भीती असते आणि ही भीती दिवसेंदिवस वाढत जाते. नकारात्मक विचारांचा परिणाम नातेसंबंधावरही होतो. जो माणूस सतत राग, संशय किंवा दुःख मनात ठेवतो तो नकळतपणे आपल्या जवळच्या लोकांपासून दूर जाऊ लागतो. त्याला प्रत्येक गोष्टीत वाईट आता दिसू लागतं. छोट्या गोष्टींचा मोठा अर्थ काढायला जातो. कुटुंबामध्ये गैरसमज वाढतात, मित्रांशी संबंध बिघडतात, कारण ज्या मनामध्ये शांतता नसते ते मन इतरांनाही शांतता देऊ शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात की माणूस जसा विचार करतो तसं त्याचं जग बनत जातं. जर एखाद्या व्यक्तीला सतत लोक आता वाईट वाटत असतील तर त्याला सर्वत्र वाईटच दिसेल. जर त्याला सतत भीती वाटत असेल तर त्याला प्रत्येक परिस्थितीत धोकादायक वाटेल. आणि जर त्याला सतत अपयशाची चिंता असेल तर त्याला यश मिळण्याची शक्तीही कमी होते. याचा परिणाम आरोग्यावरही होतो. चिंता आणि तणाव हे केवळ मनाचे शत्रू नसतात तर शरीराचे शत्रू असतात. जेव्हा माणूस सतत तणावामध्ये जगतो तेव्हा त्याचा परिणाम झोपेवर, पचनावर, ऊर्जा पातळीवर आणि एकूण आरोग्यावरती. अनेक लोक औषध घेतात, डॉक्टरकडे जातात, पण त्याच्या समस्येमुळे मूळ कारण त्यांच्या विचारांमध्ये असतं. स्वामी समर्थ सांगतात की मन शांत हे सर्वात मोठं औषध आहे. आणखी एक गंभीर परिणाम म्हणजे आत्मविश्वास कमी होणे. जेव्हा एखादी व्यक्ती दररोज स्वतःबद्दल नकारात्मक विचार करते तेव्हा ती स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊ लागते. मी चांगला नाही, मी काही करू शकत नाही, माझं नशीबच खराब आहे, असे विचार तिच्या मनामध्ये कायमचे घर करतात. मग ती व्यक्ती स्वतःच्या प्रगतीला मार्गामध्ये अडथळा बनते. स्वामी म्हणतात की परमेश्वराने प्रत्येक माणसाला काही ना काही विशेष गुण दिलेले आहे, पण भीती आणि नकारात्मकता हे त्या गुणांवरती पडदा टाकतात. सूर्य कितीही तेजस्वी असला तरी ढग असल्यावरती त्याचा प्रकाश दिसत नाही. त्याचप्रमाणे मनामध्ये नकारात्मक विचारांचे ढग जमा झाले की माणसाला स्वतःची शक्ती दिसेनाशी होते. याचा आणखी एक परिणाम म्हणजे संधी गमावणे. अनेक वेळा स्वामी आपल्याला जीवनामध्ये नवीन मार्ग उघडत असतात, नवीन लोक भेटतात, नवीन संधी मिळतात, नवीन विचार मिळतात. पण जो माणूस सतत दुःखांमध्ये अडकलेला असतो त्याला त्या संधी दिसतच नाही. तो फक्त समस्यांकडे पाहत राहतो. त्यामुळे जे मिळू शकत होतं तेही त्याच्या हातातून निसटून जातं. स्वामी समर्थ सांगतात की जीवनामध्ये येणारी प्रत्येक अडचण कायमची नसते, पण जो माणूस त्या अडचणींना कायमचं सत्य मानतो तो स्वतःला कैद करून घेतो. तसं एखादा पक्षी उघड्या पिंजऱ्यामध्ये बसून राहतो कारण त्याला वाटतं की तो आता उडू शकत नाही. तसं अनेक लोक त्याच्या भीतीच्या पिंजऱ्यामध्ये अडकून राहतात. सर्वात मोठा परिणाम म्हणजे श्रद्धा कमकुवत होणे. जेव्हा माणूस सतत नकारात्मक विचारांमध्ये राहतो तेव्हा त्याचा विश्वास कमी होऊ लागतो. त्याला वाटू लागतं की त्याच्या प्रार्थनांना आता काहीच उपयोग नाहीये, स्वामी त्याला आता ऐकत नाहीये, काहीच बदलणार नाही. आणि जेव्हा विश्वास कमी होतो तेव्हा मनाची शक्तीही कमी होते. पण स्वामी समर्थ म्हणतात की कोणतीही परिस्थिती कायमची नसते. जसा अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदय थांबत नाही, तसंच मनामध्ये कितीही नकारात्मकता असली तरी श्रद्धेचा एक छोटासा दिवा ती दूर करू शकतो. फक्त तो दिवा पेटवण्याची गरज असते. म्हणून स्वामी समर्थ वारंवार सांगतात की झोपण्यापूर्वी मनामध्ये कोणते विचार ठेवता याकडे लक्ष द्या.
कारण तेच विचार तुमच्या उद्याचा पाया बांधतात. जर पाया कमकुवत असेल तर इमारत मजबूत होऊ शकत नाही, आणि जर पाया मजबूत असेल तर मोठी वादळ आली तरी इमारत उभी राहते. आता प्रश्न असा आहे की जर या नकारात्मक विचारांमुळे इतके परिणाम होत असतील तर यावर उपाय काय? झोपण्यापूर्वी मन कसं शांत करायचं? चिंता, भीती आणि दुःख यांच्यापासून स्वतःला कसं मुक्त करायचं? याचं उत्तर स्वामी समर्थांनी अत्यंत सोप्या शब्दात दिलं आहे. पुढील भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थ सांगतात ते एक काम नेमकं काय आहे जे केल्याने तुमचं मन हलकं होतं, श्रद्धा वाढते आणि आयुष्यात सकारात्मक बदलाची सुरुवात होऊ लागते. स्वामी समर्थ सांगतात ते एक काम नेमकं काय आहे. आतापर्यंत आपण काही आपला पहिली की रात्रीची वेळ किती महत्त्वाची असते आणि झोपण्यापूर्वी केलेल्या चुका आपल्या आयुष्यावर कसा परिणाम करतात. आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येत आहोत ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट पाहत. स्वामी समर्थ म्हणतात ते एक काम नेमकं काय आहे. असं कोणतं साधं काम आहे ज्यामुळे मनाला शांती मिळू शकते, चिंता कमी होऊ शकते आणि जीवनामध्ये सकारात्मक बदलाची सुरुवात होऊ शकते. अनेक आता लोकांना वाटतं असेल की स्वामी समर्थ एखादा मोठी विधी आता सांगितली, एखादी विशेष पूजा सांगितली, काही कठीण नियम आता सांगितले किंवा काही विशिष्ट गोष्ट करण्यास सांगितली. पण स्वामी समर्थांचा सर्वात मार्ग नेहमी सोपा असतो, सरळ असतो आणि प्रत्येक सामान्य माणसाला करता येईल असा असतो. स्वामी सांगतात की रात्री झोपण्यापूर्वी एक काम करा. तुमच्या मनातील सर्व चिंता, भीती, दुःख, अपेक्षा आणि इच्छा पूर्ण श्रद्धेने स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि त्यांचं नामस्मरण करत झोपा. हे ऐकायला खूप सोपं वाटतं. अनेक लोक म्हणतील हे तर आम्ही कधी आधीही केलं असेल, पण ऐकणं आणि मनापासून करणं यामध्ये खूप मोठा फरक असतो. बहुतेक लोक देवाचं नाव घेतात पण त्याच वेळी चिंता सोडत नाही. ते प्रार्थना करतात पण त्याच वेळी भीती धरून ठेवतात. ते स्वामींवरती विश्वास असल्याचं म्हणतात पण प्रत्येक क्षणी शंका घेत राहतात. त्यामुळे प्रार्थना शब्दांपूर्वी मर्यादित राहते. स्वामी समर्थ म्हणतात की खऱ्या अर्थाने प्रार्थना म्हणजे फक्त काही शब्द बोलणं नाही. प्रार्थना म्हणजे मनाचं समर्पण. जेव्हा माणूस आपल्या मनातील ओझं स्वामींच्या चरणी ठेवतो आणि मनापासून म्हणतो स्वामी आता सर्व काही तुमच्या हाती आहे, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये एक वेगळाच बदल सुरू होतो. कल्पना करा की एखादा माणूस खांद्यावर खूप जड ओझं घेऊन चालत आहे. तो थकलेला आहे, त्रासलेला आहे आणि पुढे जाण्याची ताकद त्याच्यामध्ये उरलेली नाही. अचानक कोणीतरी येऊन शकतं आणि म्हणतं हे ओझं मला दे, मी सांभाळतो. त्या क्षणी त्याला किती हलके वाटेल. स्वामी समर्थ म्हणतात की ही चिंता, भीती आणि दुःख हे देखील अशाच प्रकारे ओझं आहे. अनेक लोक ते वर्षानुवर्षे स्वतःसोबत घेऊन फिरत असतात, पण स्वामी म्हणतात ते ओझं माझ्याकडे सोपव. इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आणि आवश्यक आहे. चिंता सोडणं म्हणजे जबाबदारी सोडणं नाही. अनेक लोक हा गैरसमज करतात. स्वामी समर्थ असं कधीच सांगत नाही की प्रयत्न करू नका. उलट ते सांगतात की तुमचं कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे करा, पण प्रामाणिक मनाची चिंता माझ्यावर सोडा. कारण परिणामावर तुमचं आता नियंत्रण नसतं, तुमच्या हातात फक्त प्रयत्न असतात. जेव्हा एखादी व्यक्ती झोपण्यापूर्वी स्वामींचं स्मरण करते तेव्हा ती स्वतःला आठवण करून देते की या जगामध्ये ती एकटी नाही आहे, तिच्या पाठीशी एक दिव्य शक्ती उभी आहे. ही भावना मनाला धैर्य देते. अनेक वेळा परिस्थिती बदलण्यापेक्षा त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद मिळणं जास्त महत्त्वाचं असतं आणि ही ताकद श्रद्धेने मिळते. स्वामी समर्थ म्हणतात की झोपण्यापूर्वी काही मिनिटं शांत बसा, मोबाईल बाजूला ठेवा, दिवसभरात काय घडलं याचा विचार करा, कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही कृतज्ञ आहात ते आठवा. त्यानंतर डोळे बंद करा आणि स्वामींची प्रतिमा मनामध्ये आणा. मग आता मनामध्ये जे काही आहे ते आता सांगा. कोणतीही दिखावा नको, कोणतीही मोठी भाषा नको. जसं एखादा मूल आपल्या आईवडिलांशी बोलतं तसंच मनापासून बोला. जर तुम्हाला आर्थिक अडचण असेल तर ती सांगा, जर मनामध्ये भीती असेल तर ती सांगा, जर एखादी आता इच्छा असेल तर ती सांगा, जर दुःख असेल तर तेही सांगा. कारण स्वामी समर्थांना तुमच्या त्या शब्दाची गरज नसते, त्यांना तुमच्या भावना समजतात. पण जेव्हा तुम्ही मन मोकळं करता तेव्हा तुमचं स्वतःचं मन हलकं होतं. त्यानंतर हळूहळू स्वामींचं नामस्मरण सुरू करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अजब घाईघाईने करू नका. प्रत्येक वेळी नाव घेताना असं अनुभवा की स्वामी समर्थ तुमच्या जवळ आहेत, तुमच्या डोक्यावर त्यांचा आशीर्वादाचा हात आहे, तुमच्या चिंता ते ऐकत आहेत, तुमच्या वेदना त्यांना समजत आहेत. नामस्मरणामध्ये एक अद्भुत शक्ती असते. जेव्हा मन सतत एका विचारात नावाशी जोडलेलं असतं
तेव्हा त्यामधील गोंधळ कमी होऊ लागतो, विचारांची गर्दी हळूहळू शांत होते, मन स्थिर होऊ लागतं आणि जिथे स्थिरता असते तिथे शांती निर्माण होते. अनेक लोक विचार करतात हे केल्याने चमत्कार कसा होईल. स्वामी समर्थ सांगतात की चमत्कार नेहमी बाहेरून दिसत नाही, अनेक वेळा चमत्कार मनामध्ये घडतो. कालपर्यंत जी समस्या अशक्य वाटत होती आज तिचा मार्ग दिसू लागतो. कालपर्यंत जी काय भीती असह्य वाटत होती आज तिचा सामना करण्याची ताकद मिळते. कालपर्यंत जे मन अस्वस्थ होतं आज ते शांत वाटू लागतं. हा देखील चमत्कारच आहे. काही लोकांना वाटतं की नामस्मरण केल्यावरती लगेच दुसऱ्या दिवशी मोठा आता पैसा मिळेल, सर्व समस्या संपतील किंवा आयुष्य एका रात्रीत बदलेल. पण स्वामी समर्थांचा संदेश तसा नाही. ते सांगतात की श्रद्धा म्हणजे व्यवहार नाही. मी इतकं केलं तर मला इतकं मिळालंच पाहिजे हा विचार श्रद्धा नाही आहे. हा खरा विश्वास म्हणजे परिस्थिती काही असली तरी स्वामी माझ्या सोबत आहेत ही भावना आहे. जेव्हा एखादी व्यक्ती ही भावना मनामध्ये ठेवून झोपते तेव्हा तिच्या जीवनामध्ये हळूहळू बदल सुरू होतात. तिच्या विचारांमध्ये बदल होतो, तिच्या निर्णयामध्ये बदल होतो, तिच्या वागण्यामध्ये बदल होतो आणि या बदलामुळे तिचं आयुष्यही बदलू लागतं. स्वामी समर्थ म्हणतात की रात्री झोपण्यापूर्वी तुमच्याकडे फक्त 5 मिनिटं असली तरी चालतील, पण ती 5 मिनिटं पूर्ण श्रद्धेची असावी. त्या 5 मिनिटामध्ये जग विसरा, चिंता विसरा, भीती विसरा आणि फक्त स्वामींच्या चरणी स्वतःला समर्पित करा. कारण ज्या क्षणी माणूस मनापासून समर्पित होतो त्या क्षणी त्याच्या मनावरील ओझं कमी होऊ लागतं आणि जिथे ओझं कमी होतं तिथे आनंदाला जागा मिळते, तिथे भीती कमी होते, तिथेच विश्वास वाढतो आणि जिथे विश्वास वाढतो तिथे स्वामींची कृपा स्पष्टपणे जाणवू लागते. म्हणून आज रात्री झोपण्यापूर्वी हे एक काम नक्की करा. तुमच्या मनातील सर्व काही स्वामींचं नाम सांगा, त्यांचं स्मरण करा आणि पूर्ण विश्वासाने झोपा. कारण कदाचित उद्याची सकाळ तुमच्यासाठी एखादा नवीन विचार, नवीन आशा, नवीन संधी किंवा नवीन आनंद घेऊन येईल. आणि आता पुढील भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की हे काम नेमकं कशा पद्धतीने करायचं, कोणते टप्पे पाळायचे आणि त्यामध्ये कोणत्या गोष्टी विशेष काळजी घ्यावी जेणेकरून तुम्हाला त्याचा अधिकाधिक लाभ मिळू शकेल. चला मग हे काम कसं करायचं. मागील भागामध्ये आपण जाणून घेतलं की स्वामी समर्थ सांगतात ते काम एक पूर्ण म्हणजे आपल्या मनातील सर्व चिंता, दुःख, भीती आणि इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण करणे आणि त्यांचे नामस्मरण करत झोपणे. पण अनेक भक्तांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो, हे नेमकं कसं करायचं, योग्य पद्धत कोणती, मन शांत होतं नसेल तर काय करायचं. आज आपण याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत. स्वामी समर्थ म्हणतात की परमेश्वराला मोठ्या विधी मिळते, त्यामुळे मनातील भाव महत्त्वाचा असतो. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये कोणताही दिखावा नाही, कोणतीही कठीण गोष्ट नाही आहे. फक्त श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि काही मिनिटाची मनापासून दिलेली वेळ आवश्यक आहे. सर्वप्रथम झोपण्याचे काही मिनिटे आधी स्वतःला थोडासा वेळ द्या. अनेक लोक अंथरुणावर पडल्या मोबाईल पाहत राहतात आणि अचानक झोपायचा प्रयत्न करतात. पण स्वामी समर्थ सांगतात की मनाला शांत होण्यासाठी काही क्षण आवश्यक असतात. त्यामुळे शक्य असेल तर झोपण्याच्या 10-15 मिनिटे आधी मोबाईल बाजूला ठेवा. दिवसभराचा गोंधळ थोडासा दूर करा. स्वतःला सांगा की आता हा वेळ फक्त माझा आणि स्वामींचा आहे. त्यानंतर एखाद्या शांत ठिकाणी बसा. खोलीमध्ये स्वामी समर्थांचा फोटो असेल तर त्यांच्या समोर बसा. फोटो नसला तरी हरकत नाही, कारण स्वामी फोटो दिसत नाहीत, ते श्रद्धेमध्ये आहेत. डोळे हळूच बंद करा आणि 2-3 दीर्घ श्वास घ्या. श्वास आत घेताना मनातील ताण कमी होत असल्याची भावना करा आणि श्वास बाहेर सोडताना दिवसभराचा थकवा बाहेर जात असल्याची कल्पना करा. या टप्प्यावर अनेक लोक एक चूक करतात, ते लगेच प्रार्थना सुरू करतात, पण मन अजूनही दिवसभराच्या विचारांमध्ये अडकलेलं असतं. म्हणून काही क्षण फक्त शांत बसा, स्वतःला स्थिर होऊ द्या. जसं पाण्याच्या ग्लासमध्ये सतत हालचाल होत असेल तर त्यातील तळ दिसत नाही, पण पाणी शांत झाल्यावरती सर्व काही स्पष्ट दिसू लागतं. तसंच मनाचं आहे. आता दिवसभराचा आढावा घ्या. आज काय चांगलं घडलं, कोणत्या गोष्टींसाठी तुम्ही कृतज्ञ आहात. अनेक लोक थेट समस्यांबद्दल बोलायला सुरुवात करतात, पण स्वामी समर्थ सांगतात की प्रार्थनेची सुरुवात कृतज्ञतेने करा. कारण ज्याला आता मिळालेल्या गोष्टींची किंमत कळते त्यांच्याकडे आणखी चांगल्या गोष्टी आकर्षित होतात. मनामध्ये म्हणा, स्वामी आजचा हा दिवस त्याच्याबद्दल धन्यवाद, माझ्या कुटुंबासाठी धन्यवाद, माझ्या श्वासांसाठी धन्यवाद, माझ्याकडे जे काही आहे त्यासाठी धन्यवाद. ही साधी गोष्ट वाटू शकते, पण कृतज्ञतेमध्ये मन बदलण्याची विलक्षण ताकद असते.
त्यानंतर तुमच्या मनातील सर्व गोष्टी स्वामींना सांगा. अनेक वेळा आता लोकांना वाटतं की प्रार्थना म्हणजे ठराविक शब्द बोलणं, पण प्रार्थना स्वामी समर्थ म्हणतात म्हणजे प्रार्थना मोकळं करणं मन. त्यामुळे जसं तुम्ही आता एखाद्या जिवलग व्यक्तीशी बोलता तसं स्वामींशी बोला. जर तुम्ही दुःखी असला तर सांगा, जर तुम्ही घाबरलेला असाल तर सांगा, जर तुम्हाला पैशाची चिंता असेल तर सांगा, जर एखाद्या नात्यामुळे मन त्रस्त असेल तर तेही सांगा. काही लपवण्याची गरज नाही, कारण स्वामींना आधी सर्व माहीत असतं. पण जेव्हा तुम्ही स्वतःहून मन उघडता तेव्हा तुमच्या मनावरील ओझं कमी होऊ लागतं. आता सर्वात महत्त्वाचा टप्पा येतो, तुमच्या चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. मनामध्ये कल्पना करा की तुमच्या सर्व समस्या एका गाठीमध्ये बांधलेल्या आहेत आणि ती तुम्ही गाठ स्वामींच्या चरणामध्ये ठेवत आहे. स्वतःला सांगा, स्वामी, मी माझे प्रयत्न करेन, पण माझ्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी आता तुमच्या हाती सोपवतो. हे समर्पण खूप महत्त्वाचं आहे, कारण अनेक लोक प्रार्थना करतात पण चिंता सोडत नाही. हे स्वामींना समस्या सांगतात आणि नंतर पुन्हा ती समस्या स्वतःच्या डोक्यावर घेऊन बसतात. हे अगदी तसं आहे जसं एखाद्या ओझं दिलं आणि लगेच परत स्वतःला उचलून घेतलं. समर्पण म्हणजे खऱ्या अर्थाने सोडून देणं. यानंतर नामस्मरण सुरू करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा जप शांतपणे करा, घाई करू नका, मोजण्याचा आग्रह धरू नका. मनापासून प्रत्येक नाव अनुभवा, जणू प्रत्येक वेळ स्वामी तुमच्या जवळ येत आहे, तुमच्या डोक्यावर हात ठेवत आहे आणि म्हणत आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे बाळा. सुरुवातीला मन भटकू शकतं, विचार येऊ शकतात, उद्याची चिंता आठवू शकते, काही हरकत नाही. स्वतःवर रागवू नका. फक्त तुम्हाला पुन्हा स्वामींकडे नावाकडे परत या. जसं एखादं लहान मुलं चालायला शिकताना अनेक वेळा पडतं पण पुन्हा उभं राहतं, तसंच मनाचं आहे, जे भटकलं तरी पुन्हा प्रेमाच्या स्वामींच्या स्मरणाकडे आणा. स्वामी समर्थ सांगतात की यावेळी कोणाबद्दलची वाईट भावना ठेवू नका. ज्यांनी तुम्हाला दुःख दिलं त्यांच्याबद्दलही द्वेष घेऊन झोपू नका, कारण द्वेष हा दुसऱ्याला नाही तर स्वतःलाच जाळत असतो. जर शक्य असेल तर मनामध्ये सर्वांना क्षमा करा. याचा अर्थ चुकीचं वर्तन योग्य आहे असा नाही, स्वतःची शांती वाचवण्यासाठी क्षमा आवश्यक आहे. आता एक सुंदर कल्पना मनामध्ये आणा. स्वामी समर्थ तुमच्या समोर उभे आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर करुणा आहे, त्यांच्या हातातून प्रकाश निघत आहे आणि तो प्रकाश तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये पसरत आहे. तुमच्या भीती वितळत आहे, चिंता कमी होत आहे, मन हलकं होत आहे, तुम्ही सुरक्षित आहात, तुम्ही एकटे नाही आहात, स्वामी तुमच्या सोबत आहे. ही भावना खूप शक्तिशाली असते, कारण अनेक वेळा परिस्थिती बदलण्यासाठी मनाची आता अवस्था बदलते आणि जेव्हा मन बदलतं तेव्हा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. हाच बदल पुढे जीवनामधले मोठे परिणाम घडवतो. यानंतर झोपताना शेवटची गोष्ट नक्की करा. स्वतःला सकारात्मक वाक्य सांगा. उदाहरणार्थ, स्वामी माझ्या सोबत आहेत, मी सुरक्षित आहे, माझ्या आता जीवनात चांगली गोष्ट येत आहे, मी चिंता नाही, विश्वास निवडतो. ही वाक्य मनामध्ये आशेचा दिवा पेटवतात. स्वामी समर्थ म्हणतात की झोपण्यापूर्वीचा शेवटचा विचार खूप महत्त्वाचा असतो, कारण तोच विचार रात्रीभर तुमच्या अवचेतन मनामध्ये कार्य करत राहतो. त्यामुळे दिवसाचा शेवट भीतीने नाही, श्रद्धेने नाही, दुःखाने नाही, तर विश्वासाने करा. गोंधळाने नाही तर स्वामींच्या नामस्मरणाने करा. ही प्रक्रिया ऐकायला साधी वाटते, पण जर ती रोज केली तर तिचा परिणाम हळूहळू दिसायला लागतो. मन अधिक शांत होतात, चिंता कमी होते, निर्णय स्पष्ट होऊ लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींची उपस्थिती जीवनामध्ये अधिक खूप जाणवू लागते. आता पुढील भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वामींच्या नामस्मरणामध्ये अशी कोणती शक्ती आहे ज्यामुळे मनाला शांती मिळते आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येतात. आता आपण नामस्मरणाने प्रार्थनेची शक्ती बघूया. आता आपण या संपूर्ण संदेशाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. मागील भागामध्ये आपण पाहिलं की रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थांचं स्मरण कसं करायचं, मात्र चिंता त्याची चरणी कशी अर्पण करण्याच्या आणि पूर्ण श्रद्धेने दिवसाचा शेवट कसा करायचा. पण आता आपण प्रश्न असा आहे की फक्त नाव घेतल्याने काय होतं, फक्त श्री स्वामी समर्थ म्हटल्याने जीवनामध्ये बदल कसा घडू शकतो. नामस्मरणामध्ये कशी कोणती शक्ती आहे जी हजारो भक्तांना आधार देते, संकटामध्ये धैर्य देते आणि निराशेमध्ये आशेचा किरण दाखवते. स्वामी समर्थ म्हणतात की या विश्वासामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये ऊर्जा असते, शब्दांमध्येही ऊर्जा असते. आपण कोणते शब्द बोलतो, कोणते विचार करतो आणि कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो याचा आपल्या मनावरती खोल परिणाम होत असतो. जर एखादी व्यक्ती दिवसभर स्वतःला तर सांगत असेल की मीही काही करू शकत नाही, माझं नशीबच खराब आहे, माझ्या आयुष्यात काही चांगलं होणार नाही, तर त्या शब्दांचा परिणाम तिच्या मनावर होतो. हळूहळू ती व्यक्ती त्या गोष्टीवर विश्वास ठेवू लागते. पण जर त्याचा परिणामाला आता दिव्य नावाची साथ मिळाली
त्या परिस्थिती बदलू लागते. नामस्मरण म्हणजे फक्त शब्दांची पुनरावृत्ती नाही. नामस्मरण म्हणजे मनाला एका पवित्र केंद्राशी जोडणं आहे. जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा आपण फक्त 3 शब्द उच्चारत नाही. आपण त्या नावामागे असलेल्या कृपा, करुणा, संरक्षण आणि श्रद्धेची स्वतःला जोडत असतो. म्हणून प्रत्येक अनुभव, अनेक भक्त सांगतात की संकटाच्या काळात त्यांना स्वामींचं नाव घेतल्यावर धीर मिळाला, मन शांत झाल्याने पुढचा मार्ग दिसू लागला. आजच्या काळामध्ये माणसाचं मन सतत धावत असतं. एक विचार संपत नाही तोपर्यंत दुसरा विचार येतो, एक चिंता कमी होत नाही तर तोपर्यंत दुसरी चिंता समोर उभी राहते. अशा अवस्थेमध्ये मन थकून जातं. पण नामस्मरण मनाला एक आधार देतं. जसं वादळामध्ये जहाजाला नागराची गरज असते, तसंच जीवनातील संकटामध्ये मनाला नामस्मरणाची गरज असते. स्वामी समर्थ म्हणतात की अनेक लोकांना वाटतं त्यांची समस्या खूप मोठी असते. कर्ज आहे, नोकरीची चिंता आहे, व्यवसायामध्ये नुकसान आहे, नात्यांमध्ये तणाव आहे, आरोग्याच्या समस्या आहे आणि हे खरंही आहे. तसेच प्रत्येकाच्या वेदना त्यांच्यासाठी मोठी असते. पण समस्या मोठी आहे म्हणून मन तुटून जाणं योग्य नाही. कारण मन तुटलं तर माणूस लढण्याची ताकद गमावतो आणि नामस्मरण हीच ती गोष्ट आहे जी मनाला पुन्हा उभारण्याची शक्ती देते. कल्पना करा की एक व्यक्ती अंधारामध्ये चालत आहे, त्याला पुढचा रस्ता दिसत नाही, त्यामुळे तो घाबरतो. पण जर त्याच्या हातामध्ये एक छोटासा दिवा दिला तर तो संपूर्ण रस्ता उजळणार नाही. तरी त्याला पुढचं एक पाऊल दिसेल, पण आणखी एक पाऊल दिसेल की आणि अशा प्रकारे तो एक आपल्या ध्येयापर्यंत पोहोचेल. स्वामी समर्थांचा नामस्मरण हा एक असा दिवा आहे जो कदाचित संपूर्ण भविष्य दाखवणार नाही, पण पुढचं योग्य पाऊल टाकण्याची शक्ती नक्की देईल. प्रार्थनेची शक्ती ही तितकीच मोठी आहे. अनेक लोक प्रार्थनेला फक्त काही मागण्याचं साधन समजतात, पण स्वामी समर्थ सांगतात की खरी प्रार्थना म्हणजे मागणं नाही तर जोडणं आहे. परमेश्वराशी जोडणं, स्वतःच्या अंतरात्म्याशी जोडणं आणि श्रद्धेशी जोडणं. जेव्हा एखादी व्यक्ती मनापासून प्रार्थना करते तेव्हा ती स्वतःच्या आतल्या शक्तीला जाग करते. कधीकधी जीवनामध्ये अशी परिस्थिती येते की कोणतीही मार्ग दिसत नाही, मित्र सगळे मदत करूनही शकत नाही, नातेवाईक मदत करू शकत नाही, पैसा उपयोगी पडत नाही आणि बुद्धीलाही उत्तरं सापडत नाही. अशा वेळी अनेक लोक प्रार्थनेकडे वळतात, कारण प्रार्थना माणसाला आठवण करून देते की या जगामध्ये सर्व काही आपल्या नियंत्रणात नाही. काही गोष्टीसाठी श्रद्धेची आवश्यकता असते. स्वामी समर्थ सांगतात की नामस्मरण आणि प्रार्थना यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मनामध्ये आशा जिवंत राहते. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये आशा असते ती व्यक्ती कितीही मोठी कठीण परिस्थिती असली तरी प्रयत्न करणं सोडत नाही आणि जो प्रयत्न करत राहतो त्याच्यासाठी नवीन मार्ग उघडत राहतात. अनेक भक्तांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की त्याचा आता संकट आली, अडचणी आल्या, दुःख आलं, पण त्यांनी स्वामींचं नाव सोडलं नाही, त्यांनी श्रद्धा सोडली नाही आणि हळूहळू त्यांच्या आयुष्यामध्ये बदल होतो गेलाय. आणि हा बदल नेहमीच एका रात्रीमध्ये झाला नाही, पण नामस्मरणामुळे त्यांना संकटांना सामोरं जाण्याची ताकद मिळाली आणि हीच खरी आता कृपा आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आता समजून घ्या, नामस्मरण केल्याने समस्या जादूने गायब होत नाही, पण त्या समस्यांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलतो. पूर्वी जी काही अडचण अशक्य वाटत होती ती आता हाताळता येईल असं वाटू लागतं. पूर्वी जी भीती खूप मोठी वाटत होती ती आता कमी वाटू लागते, कारण नामस्मरण मनामध्ये एक धैर्य असं निर्माण करतं. स्वामी म्हणतात की मन जिथे जातं तिथे ऊर्जा जाते. जर मन सतत भीतीमध्ये असेल तर ऊर्जा भीतीला मिळते, जर मन सतत दुःखामध्ये असेल तर ऊर्जा दुःखाला मिळते. मन जर स्वामींच्या चरणापर्यंत असेल तर ती ऊर्जा श्रद्धेला मिळते आणि श्रद्धा वाढली की मन अधिक मजबूत होतं. रात्री झोपण्यापूर्वी नामस्मरण करण्याचं विशेष महत्त्व याच कारणामुळे आहे. त्यावेळी मन दिवसाच्या शेवटच्या अवस्थेत असतं. जर त्या क्षणी आपण स्वामींचं नाम घेतलं तर मन शांतमध्ये प्रवेश करतं. झोपही अधिक समाधानकारक होते. सकाळी उठल्यावर ते मनामध्ये एक वेगळी स्थिरता जाणवते. काही लोक म्हणतात अनेक वेळी आपली वेळ आता नामस्मरण केलं पण काहीच फरक पडला नाही. स्वामी समर्थ सांगतात की नामस्मरण हे व्यवहार नाही. आज नाव घेतलं आणि उद्या परिणाम मिळाला पाहिजे असं नाही. जसं बी पेरल्यानंतर त्याला वाढण्यासाठी वेळ लागतो तसं श्रद्धेचंही बी वेळ घेतं, पण जर ते नियमितपणे जोपासलं तर त्या झाड नक्की उगवतं. म्हणून स्वामी समर्थ सांगतात की सत्य त्याचा खूप महत्त्वाचं आहे. एक दिवस नामस्मरण करून थांबून सका, रोज काही मिनिटं स्वामींच्या नावासाठी द्या, रोज मन मोकळं करा, रोज श्रद्धेचा दिवा पेटवा, कारण मोठा बदल अनेकांना छोट्या छोट्या सवयींमधून सुरू होतात. जेव्हा एखादी व्यक्ती रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचं नाम घेते तेव्हा ती स्वतःला एक सुंदर संदेश देत असते. ती स्वतःला सांगत असते की मी एकटा नाही, माझ्या पाठीशी स्वामी आहेत, माझ्या अडचणीपेक्षा स्वामींची कृपा मोठी आहे.
माझ्या भीतीपेक्षा त्यांचा आशीर्वाद मोठा आहे. आणि हाच विचार हळूहळू जीवन बदलू लागतो. कारण जिथे भीती असते तिथे विश्वास जन्म घेतो, जिथे निराशा संपते तिथे आशा निर्माण होते, आणि जिथे आशा निर्माण होते तिथे नवीन सुरुवात होते. म्हणून आज आपण रात्री झोपण्यापूर्वी फक्त काही मिनिटं स्वामींना स्मरण करा. कोणतीही मोठी अपेक्षा ठेवू नका, फक्त श्रद्धेने त्यांचं नाव घ्या. कारण कधीकधी जीवनातील सर्वात मोठे चमत्कार शांततेपणे, नकळत आणि आतून घडत असतात. श्रद्धा आणि चमत्कार यांचा संबंध काय असतो, आज आपण अशा विषयावरती बोलणार आहोत ज्याबद्दल अनेक भक्तांच्या मनामध्ये कधी ना कधी प्रश्न निर्माण होतो. तो प्रश्न म्हणजे खरंच चमत्कार घडतात का, आणि जर घडत असतील तर त्यांच्या श्रद्धेची काय संबंध आहे. अनेक लोक स्वामी समर्थांच्या दरबारात येतात, प्रार्थना करतात, नामस्मरण करतात आणि मनामध्ये एक आशा ठेवतात की त्यांच्या जीवनात काहीतरी चांगलं घडेल. आणि काही लोकांना अनुभव येतात, काही लोकांना लगेच परिणाम दिसतात, तर काहींना लोकांना वाटतं की त्यांच्या आयुष्यात काही बदल होत नाही. मग यामागचं सत्य काय. स्वामी समर्थ म्हणतात की चमत्कार हा नेहमी डोळ्याने दिसणारा नसतो. अनेक वेळा लोक चमत्कार म्हणजे अचानक पैसा मिळणे, मोठी समस्या एका क्षणात संपणे किंवा अशक्य वाटणारी गोष्ट घडणे असा अर्थ घेतात. पण स्वामी समर्थांच्या दृष्टीने चमत्काराचा अर्थ खूप मोठा आणि खोल आहे. जेव्हा निराशा असलेल्या झालेल्या मनामध्ये आशा निर्माण होते, जेव्हा घाबरलेल्या व्यक्तीला धैर्य मिळतं, जेव्हा रडणाऱ्या व्यक्तीला चेहऱ्यावरती हसू परत येतं, तेव्हाही चमत्कार घडत असतो. श्रद्धा म्हणजे काय. श्रद्धा म्हणजे परिस्थितीशी चांगली असेल तेव्हा देवावर विश्वास ठेवणं नव्हे. श्रद्धा म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे हा विश्वास कायम ठेवणं आहे. कारण परिस्थिती बदलत राहतात, पण श्रद्धा माणसाला मोठे स्थिर ठेवते. समुद्रामध्ये मोठी वादळं येतात, पण ती खोल प्राण्यामध्ये शांतता असते. तसं जीवनामध्ये संकट येतात, पण श्रद्धा असेल तर मन आतून स्थिर राहतं. आज अनेक लोक जीवनामध्ये संघर्ष करत आहेत. कोणामध्ये आर्थिक अडचणी आहेत, कोणाला आरोग्याच्या समस्या आहेत, कोणाचं नातं तुटलं आहे, कोणाला भविष्याची चिंता आहे. आणि अशा वेळी मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो, स्वामी माझं ऐकत आहेत. हा प्रश्न नवीन आहे आणि त्यामुळे हजारो वर्षांपूर्वी भक्ताच्या मनामध्ये हा आपला एक प्रश्न येत आला आहे. पण स्वामी समर्थ सांगतात की प्रार्थनेत उत्तर नेहमी आपल्या अपेक्षाप्रमाणेच मिळत असं नाही आहे. कधी उत्तर हो असतं, कधी थांब असतं, आणि कधी यापेक्षा चांगलं काहीतरी तुमच्यासाठी तयार आहे असंही असतं. त्याच्या ठिकाणी श्रद्धेची खरी परीक्षा सुरू होते. जेव्हा सर्व काही आपल्या मनासारखं घडतं असं तेव्हा विश्वास ठेवणं सोपं असतं, पण जेव्हा अडचणी येतात तेव्हा श्रद्धा टिकवणं कठीण असतं. स्वामी समर्थ म्हणतात की जो भक्त कठीण काळातही नामस्मरण सोडत नाही त्याची श्रद्धा खऱ्या अर्थाने मजबूत असते. कल्पना करा की एक शेतकरी बी पेरतोय. त्याला माहीत असतं की उद्या झाड उगवणार नाही, तरी तो रोज पाणी घालतो, काळजी घेतो आणि संयम ठेवतो, कारण त्याला विश्वास असतो की योग्य वेळी फळ मिळेल. श्रद्धा देखील अशीच असते. आज प्रार्थना केली तर उद्या परिणाम दिसला नाही म्हणून निराश होणं योग्य नाही, कारण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. स्वामी समर्थांच्या जीवनातील अनेक कथा आपल्याला हे शिकवतात. अनेक भक्त संकटामध्ये त्यांच्याकडे आले, काहींना लगेच मदत मिळाली तर काहींना वेळ लागला, पण एक गोष्ट समान आहे, त्यांना श्रद्धा सोडली नाही. कारण त्यांना माहीत होतं की स्वामींची कृपा ही योग्य वेळीच प्रकट होते. चमत्कार अनेकदा आपल्याशी लक्षातही येत नाही. आपण आता मोठ्या गोष्टींची वाट पाहत असतो आणि छोट्या कृपा आता दुर्लक्षित करतो. उदाहरणार्थ एखाद्या दिवशी मन खूप अस्वस्थ असतं आणि अचानक कोणीतरी योग्य सल्ला देतं. एखादी अडकलेली गोष्ट अचानक पुढे सरकते, एखादा नवीन मार्ग दिसतो, एखादी व्यक्ती योग्य वेळी मदतीला येते. अनेक वेळा आपला आता याला योगायोग म्हणतो, पण फक्त त्यामध्ये स्वामींची कृपा पाहतो. स्वामी समर्थ सांगतात की श्रद्धा असलेला माणूस प्रत्येक परिस्थितीकडे वेगळ्या नजरेने पाहतो. त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये शिकण्याची संधी दिसते. संकट आलं तरी तो विचार करतो, स्वामी मला आता यातून काहीतरी शिकवत आहे. यामुळे तो तुटत नाहीये, उलट अधिक मजबूत होतो. श्रद्धेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे ही भीती कामे आता करते. जेव्हा माणूस एकटा असल्याची भावना ठेवतो तेव्हा प्रत्येक समस्या मोठी वाटते, पण जेव्हा त्याला वाटतं की स्वामी त्याच्या पाठीशी आहेत तेव्हा त्याचा समस्याचा सामना करण्याची ताकद निर्माण होते. परिस्थितीशी तीच असते, पण मनाची अवस्था बदलते आणि अनेक वेळा हाच बदल चमत्काराची सुरुवात असतो. अनेक लोक विचारतात श्रद्धा आणि आत्मविश्वास याचा संबंध काय. स्वामी समर्थ सांगतात की खऱ्या श्रद्धेमधूनच खरा आत्मविश्वास जन्माला येतो. कारण श्रद्धा माणसाला आठवण करून देते की तो एकटा नाहीये,
त्याच्या प्रयत्नासोबत स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे तो अधिक धैर्याने निर्णय घेतो, अधिक सकारात्मक राहतो आणि अडचणींना घाबरत नाही. काही वेळा स्वामी समर्थ आपल्यावरती आपण मागतो ते देतच नाही, कारण त्यांना माहीत असतं की आपल्या हितासाठी काय योग्य आहे. लहान मुलं एखादी धोकादायक वस्तू मागत असतील तर आई वडील ती देत नाही, ओरडतं, नाराज होतं, पण आई वडिलांना माहीत असतं की ही त्याच्या भल्यासाठी नाही. त्याचप्रमाणे अनेक वेळा स्वामी आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी थांबवतात किंवा उशिरा देतात. त्या क्षणी ते चुकीचं वाटू शकत नाही, पण नंतर त्यामागचं कारण समजतं. स्वामी समर्थ ही आता श्रद्धा म्हणजे स्वामींवरती अट न घालणं. हे झालं तर मी विश्वास ठेवेन ही श्रद्धा नाही. परिस्थिती काहीही असो की मी विश्वास ठेवेन ही श्रद्धा आहे. आणि अशी श्रद्धा असलेल्या भक्ताच्या जीवनामध्ये शांतता निर्माण होते. तुम्ही आता कधी विचार केला आहे का की काही लोक आता खूप मोठ्या संकटातून हातमुखात बाहेर निघतात, तर काही लोक आता छोट्या छोट्या अडचणी नाही खचून जातात. यामागचं कारण परिस्थिती नसते, तर श्रद्धा असते. ज्यामध्ये मनामध्ये श्रद्धा असते तो अंधारामध्ये प्रकाश शोधतो, आणि ज्याच्या मनामध्ये श्रद्धा नसते त्याला प्रकाशामध्ये अंधार दिसतो. स्वामी समर्थ सांगतात की चमत्काराची सुरुवात विश्वासापासून होते. जेव्हा माणूस स्वतःवरती, आपल्या प्रयत्नांवरती आणि स्वामींच्या कृपेवरती विश्वास ठेवतो, तेव्हा आता त्याच्या जीवनामध्ये नवीन शक्यता निर्माण होतात. तो संधी पाहू लागतो, तो सकारात्मक विचार करू लागतो, तो हार मानत थांबवतो, आणि अशा शक्तीच्या जीवनामध्ये हळूहळू बदल घडू लागतात. आज रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण कराल तेव्हा फक्त समस्या सांगू नका, श्रद्धाही व्यक्त करा. मनामध्ये म्हणा, स्वामी मला सर्व उत्तरं माहीत नाही, पण मला पुढचा संपूर्ण मार्ग दिसत नाही, पण आता मला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही जे काही कराल त्याच्या माझ्या आता हितासाठीच आहे. कारण जिथे श्रद्धा असते तिथे भीती टिकत नाही, जिथे विश्वास असतो तिथे निराशा टिकत नाही, आणि जिथे स्वामींचं स्मरण असतं तिथे आशेचा दिवा कधीच विझत नाही. चमत्कार शोधण्यापेक्षा श्रद्धा मजबूत करा, कारण श्रद्धा मजबूत झाली की जीवनातील अनेक गोष्टी स्वतःहून बदलू लागतात. आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की संकटात सापडलेल्या व्यक्तीसाठी स्वामी समर्थांचा हा संदेश किती महत्त्वाचा आहे आणि कठीण काळामध्ये श्रद्धा कशी आधार बनते. संकटामध्ये असलेल्या व्यक्तीसाठी स्वामी समर्थांचा हा संदेश कसा काम येतो. जीवनामध्ये असा एकही माणूस नाही ज्याला कधीच संकटांचा सामना करावा लागत नाही. प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही संघर्ष असतो. कोणाच्या जीवनामध्ये अधिक अडचणी असतात, कोणाशी नोकरीची चिंता असते, कोणाच्या संसारामध्ये तणाव असतो, कोणाला आरोग्याच्या समस्या त्रास देत असतात, तर कोणाच्या मनामध्ये भविष्याबद्दलची भीती करून असले. म्हणून बाहेरून अनेक लोक आनंदी दिसतात, पण त्यांच्या मनामध्ये किती वेदना दडलेल्या आहेत हे फक्त त्यांनाच माहीत असतं. अशा वेळी माणूस सर्वात जास्त कोणती गोष्ट शोधत असतो? पैसा, मदत किंवा सल्ला नाही. सर्वात आधी तो शोधतो असतो आशा, कारण ज्या क्षणी आशा संपते त्या क्षणी माणूस आतून तुटायला लागतो. म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात की कोणते संकट किती मोठं असलं तरी सर्वप्रथम मनामधील आशा जिवंत ठेवली पाहिजे. आज हा संदेश कदाचित अशा एखाद्या व्यक्तीसाठी आहे जी सध्या खूप मोठ्या संकटातून जात आहे. कदाचित तिला आता तुम्ही आर्थिक समस्येमुळे खूप रात्री झोपू शकत नाही. कदाचित तुमच्या मनामध्ये अशी एक वेदना असेल जी तुम्ही कोणालाही सांगू शकला नसाल. जर असेल तर स्वामी समर्थांचा हा संदेश मन लावू नये का. स्वामी म्हणतात की संकट ही जीवनाचा एक छोटासा शेवटचा नसतं. अनेक वेळा संकट ही नवीन सुरुवातीची पायरी असते, तयारी असते. आपण आता जेव्हा आपण त्या संकटाच्या मध्यभागी असतो तेव्हा ते संबंध खूप कठीण असतं, कारण त्यावेळी आपल्याला खूप दुःख दिसत नाही, अंधार दिसतो, मार्ग दिसत नाही. कल्पना करा की एखादा माणूस घनदाट जंगलामध्ये हरवलाय. चारही बाजूंना अंधार आहे, त्याबद्दल बाहेर पडण्याचा रस्ता दिसत नाही आहे. त्या क्षणी जर त्याने हार मानली तर तो तिथेच अडकून राहील. पण जर त्याने एक पाऊल पुढे टाकलं, मग दुसरं पाऊल टाकलं, तर हो तो जंगलामधून बाहेर पडू शकतो. संकटाचंही तसंच आहे. त्यामध्ये बाहेर पडण्यासाठी अधिक काही संपूर्ण मार्ग दिसण्याची गरज असते. फक्त पुढचं एक पाऊल दिसलं तर पुरेसं असतं. स्वामी समर्थ सांगतात की संकटाच्या काळामध्ये माणूस दोन गोष्टी गमावतो, एक म्हणजे धैर्य आणि दुसरे म्हणजे विश्वास. आणि एखाद्या या दोन्ही गोष्टी गेल्या की परिस्थिती आणखी कठीण वाटू लागते. म्हणून अशा वेळी नामस्मरण आणि प्रार्थना अधिक महत्त्वाची ठरते, कारण ती मनाला पुन्हा उभं राहण्याची शक्ती देते. अनेक भक्तांच्या जीवनामध्ये असे प्रसंग आले आहेत की जिथे सर्व मार्ग बंद झाल्यासारखं वाटत होतं. पैसा नव्हता, मदत नव्हती, कोणताही आधार नव्हता, पण त्यामध्ये स्वामींचं नाव सोडलं नाही आहे. त्यांनी परिस्थितीसमोर हार मानली आहे, आणि काही काळानंतर त्यांना जीवनामध्ये असा बदल झाला की त्यांनी स्वतःही त्याच्या कल्पना केली नव्हती.
याचा अर्थ असा नाही की प्रत्येक समस्या एका रात्रीमध्ये संपली. स्वामी समर्थ असं चमत्कारिक व्यवहार शिकवत नाही. ते संयम शिकवतात, ते विश्वास शिकवतात, ते प्रत्येक आणि श्रद्धा याचा संगम शिकवतात. कधी संकट इतकं मोठं असतं की माणूस स्वतःला दोष द्यायला लागतो. तो म्हणतो माझ्याकडून चूक झाली, मीच अपयशी आहे, माझ्या नशिबाचं दुःख आहे. पण स्वामी समर्थ सांगतात की स्वतःला दोष देण्यात कोणताही फायदा नाही आहे, कारण त्यामुळे समस्या सुटत नाही, उलट मन आणखी कमकुवत होत असतं. जर तुमच्या जीवनामध्ये अधिक संकट असेल तर लक्षात ठेवा की पैशाची कमतरता ही कायमची नसते. अनेक मोठे यशस्वी लोक आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर पूर्णपणे रिकाम्या हाताने उभे राहतात, पण त्यांनी आता प्रयत्न सोडले नाहीत, त्यांनी स्वतःवरचा विश्वास गमावला नाही. जर तुमच्या जीवनामध्ये नातेसंबंधामुळे वेदना असतील तर लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्ती कायमची तुमच्या आता जीवनामध्ये राहण्यासाठी येत नाही. काही लोक आपला आनंद देण्यासाठी येतात, तर काही लोक आपल्याला धडा शिकवण्यासाठी येतात. दोघांचंही महत्त्व असतं. जर तुम्ही आरोग्याच्या समस्येची झुंज देत असाल तर लक्षात ठेवा की शरीराची काळजी घेणं ही सुद्धा एकाच प्रकारची प्रार्थना आहे. औषध घ्या, उपचार करा, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याच्या वेळी स्वामींवरती विश्वास ठेवा. श्रद्धा आणि प्रयत्न एकमेकांचे विरोधक नाही, एकांमध्ये साथीदार असतात. स्वामी समर्थ म्हणतात की संकटाच्या काळामध्ये स्वतःला एकटं समजू नका, कारण अनेक वेळा माणूस बाहेरच्या परिस्थितीपेक्षा स्वतःच्या विचारामध्ये जास्त त्रास सहन करतो. तो स्वतःला सांगतो राहतो आता काहीच होणार नाही, काहीच बदलणार नाही, पण हा विचार चुकीचा आहे. जगामध्ये कोणती परिस्थिती कायमची नसते. दिवस कायमचं राहत नाही, रात्र कायमची राहत नाही, उन्हाळा कायमचं राहत नाही, पावसाळा कायमचं राहत नाही. मग तुमचं संकट कायमचं कसं राहील? बदल हा निसर्गाचाच नियम आहे आणि ज्या क्षणी तुम्ही हा नियम स्वीकारता त्या क्षणी मनामध्ये आशेचा एक छोटासा किरण निर्माण होतो. स्वामी समर्थांचा हा एक संदेश नेहमी लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही फक्त एक ओळ नाही, हा एक जीवनाचा जगण्याचा आधार आहे. कारण जेव्हा माणूस घाबरतो तेव्हा त्याची विचार करण्याची क्षमता कमी होते, पण जेव्हा त्याला आता आधार वाटतो तेव्हा तो पुन्हा उभा राहू शकतो. आज रात्री झोपण्यापूर्वी जर तुमच्या मनामध्ये खूप चिंता असतील तर त्या स्वामींच्या चरणी अर्पण करा. स्वतःला सांगा, मी माझ्या आता प्रयत्न करत राहीन, मी माझी मनाची भीती मी स्वामींना देतो, माझी चिंता मी स्वामींना देतो, माझं दुःख मी स्वामींना देतो. तुम्हाला कदाचित उद्या सकाळी उठल्याबरोबर सर्व काही समस्या सुटल्यासारख्या दिसणार नाहीत, पण जर तुमच्या मनामध्ये थोडीशी जरी शांतता निर्माण झाली, थोडासा जरी विश्वास वाढला, तर समजा स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर कार्यरूप झाली आहे. कारण प्रत्येक मोठ्या बदलाची सुरुवात मनामधूनच होते. स्वामी सांगतात की संकट आपल्याला तोडण्यासाठी येत नाही, तर ते आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतात. सोने जसं अग्नीतून गेल्यावरती अधिक चमकतं, तसं माणूसही संघर्षातून गेल्यावरती अधिक मजबूत बनतो. त्यामुळे संकटांना शाप समजू नका, त्यांना एक परीक्षा समजा आणि प्रत्येक परीक्षेनंतर नवीन अध्याय सुरू होतो, यावर विश्वास ठेवा. जर तुम्ही सध्या कठीण काळातून जात असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, रात्री कायमची नाही आहे, तर हा संघर्ष कायमचं नाही आहे, हे दुःख कायमचं नाही आहे आणि स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर दूर नाही आहे. फक्त श्रद्धेचा दिवा विझू देऊ नका, कारण जिथे श्रद्धा जिवंत असते तिथे आशा जिवंत असते, जिथे आशा जिवंत असते तिथे प्रयत्न जिवंत असतात आणि जिथे प्रयत्न जिवंत असतात तिथेच यशाचा मार्ग नक्की तयार होतो. म्हणून आज रात्री झोपण्यापूर्वी मन शांत करा, स्वामींचं नाव घ्या आणि पूर्ण विश्वासाने म्हणा, स्वामी मला मार्ग दिसत नसला तरी तुम्हाला तर दिसतोय, मग मला उत्तर माहीत नसेल तरी तुम्हाला माहीत आहे, मी एकट्या नाही, कारण तुम्ही माझ्यासोबत आहात. स्वामी भक्ताच्या प्रेरणादायी अनुभव, श्रद्धा, नामस्मरण आणि स्वामी समर्थांची कृपा याबद्दल आपण खूप काही जाणून घेतलं, पण अनेक वेळा तत्वज्ञान ऐकण्यापेक्षा एखादा खरा अनुभव मनाला जास्त स्पर्श करून जातो. कारण अनुभव आपल्याला दाखवतो की श्रद्धा ही फक्त पुस्तकामध्ये नाही, तर ती प्रत्यक्षात जीवनामध्ये कार्य करत असते. आज मी तुम्हाला एक यशाच स्वामी भक्ताची प्रेरणादायक कथा सांगणार आहे. ही कथा केवळ एका व्यक्तीची नाही, तर त्या प्रत्येक व्यक्तीची आहे जी ही कथा ना कधी संकटामध्ये अडकलं आहे, जी अनेक रात्री चिंता करत जागी राहिला आहे आणि जिने कधीतरी मनामध्ये विचार केला आहे की आता पुढे काय होणार. एक छोट्या गावामध्ये एक साधा माणूस राहत होता. त्याचं नाव आपण विजय असं धरूया. विजय खूप मेहनती होता, त्याला कुटुंब होतं, जबाबदाऱ्या होत्या आणि भविष्याबद्दल अनेक प्रयत्न स्वप्न होती. काही वर्षे त्याचं आयुष्य व्यवस्थित चाललं, नोकरी होती, घरामध्ये आनंद होता आणि जीवनामध्ये स्थिरता होती. पण एक वेळ अशी आली की परिस्थिती अचानक बदलली. ज्या कंपनीमध्ये तो काम करत होता ती कंपनी बंद झाली आणि विजयची नोकरी गेली. सुरुवातीला त्याला वाटलं की काही दिवसातच दुसरी नोकरी मिळेल
पण दिवस गेले, आठवडे गेले आणि महिनेही गेले. त्या मुलीच्या आता शिक्षणाचा खर्च, बाजारी सगळं आता हप्ते आणि वाढत्या जबाबदाऱ्या यामुळे त्याचं मन दिवसेंदिवस अस्वस्थ होऊ लागलं. सुरुवातीला त्याने धैर्य ठेवलं, पण जसा वेळ जाऊ लागला तसं त्याचा आत्मविश्वास कमी होऊ लागला. प्रत्येक मुलाखतीनंतर नकार मिळत होते, प्रत्येक प्रयत्न अपुरा पडत होता. रात्री झोपताना त्याच्या प्रत्येक मनामध्ये एक विचारच असायचा, माझं पुढे काय होणार. अनेक लोक आज याचा परिस्थितीतून जात असतील, बाहेरून सर्व ठीक असल्याचं आवाहन आणतात, पण रात्री उशिरावर डोकं ठेवून चिंता त्यांना झोपू देत नाही. विजयाची तशीच परिस्थिती होती, अस्वस्थता होती. एके दिवशी तो आता पूर्णपणे खचला. त्याला वाटू लागलं की आता काहीच उरणार नाही, काहीच मार्ग नाही. त्याच रात्री त्याच्या आईने त्याला एक साधा आणि सल्ला दिला. ती म्हणाली, बाळा, दिवसभर तू प्रयत्न कर, पण रात्री झोपण्यापूर्वी तुझी चिंता स्वामी समर्थांच्या चरणी ठेव. सर्व काही स्वतःच बदलून आणि उचलून घेण्याचा प्रयत्न करू नको. सुरुवातीला विजयाचा सल्ला हा खूप साधा वाटला, त्यामुळे आता त्याला वाटलं की यामुळे काय फरक पडणार आहे. पण या दुसरा कोणताही मार्ग दिसत नसल्यामुळे त्याने तो सल्ला मान्य केला. त्या रात्री तो शांतपणे बसला, त्याने डोळे बंद केले, मनामध्ये स्वामी समर्थांचं स्मरण केलं आणि पहिल्यांदाच त्याने मनातील सर्व वेदना स्वामींना सांगितल्या. तो म्हणाला, स्वामी, मी खूप थकलेलो आहे, मी प्रयत्न करतोय पण मला मार्ग दिसत नाही, मला आता मार्ग धैर्य द्या. ते रात्री काही जादू झालं नाही. दुसऱ्या दिवशी उठल्यावरती त्याला लाखो रुपये मिळाले नाहीत, त्याच्या सर्व समस्या संपल्या नाहीत, पण एक गोष्ट बदलली, त्याच्या मनामधील भार थोडासा हलका झाला. त्याने रोज रात्री ही सवय सुरू ठेवली, झोपण्याआधी मिनिटात स्वामींचं स्मरण करायचं, दिवसातील चिंता त्यांना चरणी अर्पण करायच्या आणि विश्वासाने झोपायचं. हो, त्याच्या विचारांमध्ये बदल होऊ लागले. आधी ते त्याला फक्त समस्या दिसत होत्या, तिथे आता त्याला शक्यता दिसू लागल्या. आधी तो प्रत्येक नकारानंतर निराशा व्हायचा, आता तो पुन्हा प्रयत्न करायला तयार झालाय. एक दिवस त्याला एक जुन्या मित्राचा फोन आला. त्या मित्राने त्याला एक नवीन संधीबद्दल सांगितलं की ही संधी त्याने आधी कधीच विचारात घेतली नव्हती. सुरुवातीला त्याला शंका वाटली, पण यावेळी त्याने भीतीऐवजी विश्वास निवडला. त्याने त्या संधीवरती काम सुरू केलं. सुरुवातीला उत्पन्न कमी होतं, पण त्याने सातत्य ठेवलं, प्रयत्न सुरू ठेवले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्रीचं स्वामी समर्थांचं स्मरण ठेवलं. काही महिन्यानंतर त्याचं जीवन हळूहळू बदलू लागलं. आर्थिक परिस्थिती सुधारली, आत्मविश्वास परत आला, घरामध्ये पुन्हा आनंद निर्माण झाला. आणि एक दिवस त्याने या मागे वळून पाहिलं, तेव्हा त्याला जाणवलं की खरा चमत्कार नोकरी मिळणं नव्हता. खरा चमत्कार म्हणजे तो तुटलेला माणूस पुन्हा उभा राहिला होता. ही कथा आपल्याला एक खूप मोठा धडा शिकवते. अनेक वेळा आपण चमत्कार बाहेर शोधतो, पण स्वामी समर्थ सांगतात की चमत्काराची सुरुवात मनामध्ये होते. जेव्हा निराशेच्या जागी आशा होते, जेव्हा भीतीच्या जागी विश्वास येतो आणि जेव्हा हार मानण्याच्या विचारांमध्ये जागी पुन्हा प्रयत्नाची तयारी होते, तेव्हा चमत्कार सुरू होतो. कदाचित तुमची परिस्थिती विजयासारखी नसेल, कदाचित तुमच्या समस्या वेगळ्या असतील, पण एक गोष्ट समान असते, प्रत्येक संकटामध्ये मनाला आधाराची गरज असते आणि हा आधार श्रद्धेतून मिळतो. स्वामी समर्थ कधीच असं सांगत नाही की फक्त प्रार्थना करा आणि प्रयत्न करू नका. ते सांगतात, प्रयत्न तुमचे, कृपा माझी. म्हणजे तुमचं कर्तव्य करा आणि भीती आणि चिंता मागच्या मागे सोडा. या कथेसाठी सर्वात सुंदर गोष्ट कोणती माहिती आहे का? विजयाला त्याच्या जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरे एका दिवसात मिळाली नाही, पण त्याला पुढचं एक पाऊल दिसू लागलं. आणि अनेक वेळा आयुष्य बदलण्यासाठी एवढंच पुरेसं असतं. आज तुम्ही जर एखाद्या अडचण असाल तर एक लक्षात ठेवा, ही तुमची कथा अजून संपलेली नाही. तुम्ही सध्या ज्या अध्यायामध्ये आहात तो संपूर्ण पुस्तक नाही, पुढे अजून अनेक पाने लिहिली जाणार आहे. म्हणून आज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थांचं स्मरण करा आणि मनातील सर्व चिंता त्यांच्या चरणी अर्पण करा आणि स्वतःला सांगा, मी प्रयत्न करेन, मी हार मानणार नाही आणि माझ्या पाठीचे स्वामी आहेत. कारण अनेक वेळा जीवनातील सर्वात मोठे बदल हे तेव्हा सुरू होतात जेव्हा माणूस निराशेच्या अंधारातही मध्ये श्रद्धेचा एक छोटासा दिवा जिवंत करतो. सगळे उठल्यावरती काय करावे? रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थांचं स्मरण करणं, मनातील चिंता त्यांच्या चरणी अर्पण करणं आणि पूर्ण श्रद्धेने झोपणं. याबद्दल आपण सविस्तर जाणून घेतलं, पण अनेक भक्त एक महत्त्वाची गोष्ट विसरतात, ते म्हणजे रात्रीची प्रार्थना जितकी महत्त्वाची तितकी सकाळची सुरुवातही महत्त्वाची. कारण रात्री तुम्ही ज्या भावनेने झोपता त्याच भावनेला सकाळी योग्य दिशा देणं आवश्यक असतं. स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येक सकाळ ही परमेश्वराने दिलेली एक नवीन संधी असते. कालचा काही दिवस कसा गेला
कोणत्या चुका झाल्या, कोणती दुःख आली, कोणते संघर्ष झाले, यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आता तुमच्यासमोर एक नवीन दिवस उभा आहे आणि हा दिवस तुम्ही कोणत्या भावनेने सुरू करता यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो. अनेक लोक सकाळी डोळे उघडतात, सर्वात आधी मोबाईल हातात घेतात, मेसेज पाहतात, सोशल मीडिया पाहतात, बातम्या पाहतात आणि नकळतपणे आपल्या मनामध्ये पुन्हा गोंधळ भरायला सुरुवात करतात. काही मिनिटांपूर्वी शांत असलेलं मन पुन्हा चिंता, तुलना आणि तणावामध्ये अडकतं. स्वामी समर्थ सांगतात की सकाळी डोळे उघडल्यावरती पहिला विचार कोणता याचा खूप महत्त्वाचा असतो. काही काही आपल्याला कारण दिसण्याची दिवसाची सुरुवात ज्या भावनेने होते तीच भावना अनेक दिवसभर आपल्यासोबत राहते. जर दिवसाची सुरुवात तक्रारीने झाली तर मनामध्ये असमाधान वाढतं, पण जर सुरुवात कृतज्ञतेने झाली तर मनामध्ये सकारात्मकता वाढते. म्हणून सकाळी उठल्यावरती सर्वप्रथम स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. अंथरुणावरून उठल्याआधी 2 मिनिटं शांतपणे डोळे मिटा आणि मनामध्ये मनाशी स्वामी समर्थ हे 3 शब्द मनामध्ये एक वेगळी स्थिरता निर्माण करतात. स्वतःला आठवण करून द्या की तुम्ही एकटे नाही आहे. काल जसं स्वामी समर्थ तुमच्या सोबत होते तसे आजही आहे. त्यानंतर कृतज्ञता व्यक्त करा. अनेक लोकांना ही गोष्ट साधी वाटते, पण प्रयत्न करा. प्रत्यक्षात कृतज्ञता ही मन बदलण्यासाठी सर्वात मोठी शक्ती आहे. सकाळी उठल्यावरती मनामध्ये म्हणा, स्वामी मला हा नवीन दिवस दिल्याबद्दल धन्यवाद, माझ्या विश्वासांसाठी धन्यवाद, माझ्या कुटुंबासाठी धन्यवाद, माझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी धन्यवाद. कदाचित तुमच्याकडे सर्व काही नसेल, कदाचित अजूनही काही समस्या असतील, पण तरीही तुमच्याकडे अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहू शकता. आणि ज्या व्यक्तीच्याबद्दल मिळालेल्या गोष्टींची किंमत कळते त्याला जीवनामध्ये समाधान वाढते. स्वामी समर्थ म्हणतात की सकाळी उठल्याबरोबर कालच्या चिंताचा विचार करू नका. अनेक लोक डोळे उघडल्याचा पुन्हा त्याच्या समस्यावर अडकतात. आज काय होईल, काम पूर्ण होईल का, पैसे कुठून येतील, माझी अडचण कधी संपेल, अशा विचारांनी ते दिवसभराची सुरुवात करतात. काल रात्री तुम्ही त्या चिंता स्वामींच्या चरणी अर्पण केल्या होत्या, मग सकाळी उठल्यावर पुन्हा त्या स्वतःच्या डोक्यावरती का घ्यायच्या. विश्वास ठेवा म्हणजे फक्त रात्री प्रार्थना करणं नाही. विश्वास म्हणजे सकाळी उठल्यावरही स्वामींवरती भरोसा ठेवू नये. त्यानंतर एक छोटा संकल्प करा. स्वतःला सांगा, आज मी सकारात्मक राहीन, आज मी कोणालाही दुखावणार नाही, आज मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेन, आज मी भीतीपेक्षा विश्वास निवडेन. हे संकल्प लहान वाटू शकतात, पण दिवसेंदिवस ते तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनतात आणि जेव्हा व्यक्तिमत्व बदलतं तेव्हा जीवनही बदलायला सुरुवात होते. स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक दिवस हा एक नवीन अध्यायाचा सुरू आहे. जर काल काही चुकलं असेल तर त्याचा अर्थ आजही चुकणार असं नाही. जर काल अपयश आलं असेल तर आजही अपयश येईल असं नाही. त्यामुळे प्रत्येक दिवसाकडे नवीन सुरुवात म्हणून पहा. सकाळी काही मिनटं नामस्मरणासाठी द्या. खूप वेळ नसेल तरी हरकत नाही, फक्त काही मिनटं शांतपणे बसा आणि स्वामींचं नाव घ्या. यामुळे मन स्थिर राहतं आणि दिवसाभरातील गोंधळ समोर जाण्याची ताकद मिळते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवून. अनेक लोक स्वतःवर स्वामींवरती विश्वास ठेवतात पण स्वतःवर विश्वास ठेवत नाही. ते म्हणतात स्वामी सर्व करू शकतात पण माझ्यासाठी काही होणार नाही. हा विचार चुकीचा आहे. स्वामी म्हणतात की परमेश्वराने प्रत्येक माणसामध्ये काही ना काही क्षमता दिलेली आहे. त्यामुळे स्वतःलाच कमी समजू नका, स्वतःचा तिरस्कार करू नका, स्वतःच्या प्रयत्नाशी कमी लेखू नका. कारण स्वामींची कृपा त्या व्यक्तीच्या आर्थिक आता कार्य करते ती स्वतःचे प्रयत्नही प्रामाणिकपणे करत राहते. सगळे उठल्यावरती कालपेक्षा आज पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करा. मोठे बदल एका दिवसात होत नाही, पण रोज केलेली छोटी प्रगतीची खूप मोठी होते. जसं थंबाथंबाने घडा भरतो तसंच छोट्या प्रयत्नाशी मोठं यश निर्माण होतं. स्वामी समर्थ सांगतात की दिवसाची सुरुवात आशाने करा. आशा ही केवळ भावना नाही आहे, ती एक शक्ती आहे. आशा असलेला माणूस पुन्हा प्रयत्न करतो, पुन्हा उभा राहतो, पुन्हा चालायला सुरुवात करतो आणि शेवटी तोच पुढे जातो. जर तुमच्या जीवनामध्ये अजूनही समस्या असतील तर निराशा होऊ नका. लक्षात ठेवा, काल रात्री तुम्ही स्वामींच्या चरणी तुमच्या चिंता अर्पण केल्या आहेत. आता दिवसाची सुरुवात विश्वासाने करा, कारण चिंता मन कमकुवत करते पण विश्वासाने मन मजबूत करतो. आज सकाळी स्वतःला एक गोष्ट सांगा, मी एकटा नाही आहे, मी स्वामींच्या सोबत आहे, स्वामी माझ्यासोबत आहे, माझ्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी येत आहे, मी प्रयत्न करत आहे, मी हार मानणार नाही. शब्द फक्त वाक्य नाही, हे तुमच्या मनासाठी तर सर्वात शक्तीचे स्रोत आहे. आणि जेव्हा मनामध्ये शक्ती निर्माण होते तेव्हा परिस्थिती बदलायला वेळ लागत आहे तरी माणूस तुटत नाही. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात की रात्रीची प्रार्थना ही आणि सकाळचा विश्वास एकमेकांशी साथीदार आहेत. रात्री तुम्ही तुमच्या स्वामींच्या चरणी सगळं अर्पण करता आणि सकाळी त्यांच्या कृपेवर विश्वास ठेवून पुढे चालायला सुरुवात करता. आणि आता आपण या संदेशाच्या शेवटच्या आणि सर्वात प्रेरणादायी भागामध्ये आता जाणून घेतोय आपण हा चमत्कार कसा स्वामी समर्थांचा संदेश होतोय, हा चमत्काराचा खरा अर्थ काय आहे आणि हे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यामध्ये कशी आता शक्ती नेमकी अडलेली आहे.
खरा चमत्कार म्हणजे काय? स्वामी समर्थांचा अंतिम संदेश. तर आज आपण आता संपूर्ण प्रयत्नावर शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो. सुरुवातीपासून आपण अनेक गोष्टी समजून घेतल्या. रात्री झोपण्यापूर्वी काय करायचं? मनातील चिंता स्वामींच्या चरणी कशा अर्पण करायच्या? नामस्मरणाची शक्ती काय? श्रद्धा आणि चमत्कार यांचा संबंध काय? संकटाच्या काळामध्ये स्वामींचा आधार कसा मिळतो? या सगळ्या सकाळी उठल्यावरती विश्वासाने दिवसाची सुरुवात कशी करायची हे आपण पाहिलं. पण आता सर्वात मोठा प्रश्न समोर येतो, खरा चमत्कार म्हणजे काय? कारण जेव्हा चमत्कार हा शब्द ऐकतात तेव्हा आता त्यांच्या मनामध्ये अनेक कल्पना निर्माण होतात. कोणाला वाटतं की आता अचानक खूप पैसा मिळणार, चमत्कार होणार, रात्रीमध्ये आता समस्या संपणं आणि चमत्कार होणं. कोणाला वाटतं की हे आयुष्य एका क्षणामध्ये पूर्ण बदलणं आणि चमत्कार होणं. असं नाही. स्वामी समर्थांचा संदेश यापेक्षा खूप खोल आहे. स्वामी म्हणतात की जगातील सर्वात मोठा चमत्कार म्हणजे माणसाच्या मनामध्ये होणारा बदल. कारण ज्या क्षणी माणूस निराशामधून आशाकडे जातो तो चमत्कार असतो. ज्या क्षणी माणूस भीतीमधून विश्वासाकडे जातो तो चमत्कार असतो. ज्या क्षणी माणूस हार मानण्यापेक्षा पुन्हा उभं राहण्याचे निर्णय करतो तो चमत्कार असतो. विचार करा, एखाद्या व्यक्तीकडे लाखो रुपये असू शकतात, पण जर त्याच्या मनामध्ये शांती नसेल तर तो खरोखर आनंदी असू शकतो का? नाही. दुसरीकडे एखाद्या व्यक्तीसमोर अजूनही काही अडचणी असतील, पण जर त्याच्या मनामध्ये विश्वास, धैर्य आणि समाधान असेल तर तो जीवन जगू शकतो. म्हणून स्वामी समर्थ नेहमी बाह्य परिस्थितीपेक्षा अंतर्मनावर भर देतात. कारण जीवनातील प्रत्येक गोष्ट दोन वेळा घडते, एखाद्या मनामध्ये आणि एखाद्या वास्तवामध्ये. जर मन आधीच पराभूत झालं असेल तर बाहेरचं यश टिकत नाही. जर मन आपल्याला मजबूत असेल तर बाहेरच्या गोष्टी, अडचणी हळूहळू कमी होतात. अनेक वेळा आपण देवाकडे जाऊन आता म्हणतो, स्वामी माझी समस्या दूर करा, पण स्वामी कदाचित आपल्या म्हणत असतील, मी समस्याला दूर करण्याची ताकद देतो. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आवश्यक आहे. कारण अनेक वेळा स्वामी आपल्याला परिस्थितीतून बाहेर काढत नाही, पण त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची शक्ती देतं आणि शक्ती मिळाल्यानंतर माणूस स्वतःच मार्ग शोधतो. स्वामी समर्थाचा एक अतिशय सुंदर संदेश, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, याचा एका वाक्यात संपूर्ण अध्यात्म दडलेलं आहे. कारण माणसाच्या जीवनामध्ये सर्वात मोठा शत्रू कोण आहे? गरिबी नाही, अपयश नाही, अडचण नाही, भीती नाही. मनातील भीती म्हणजे माणसाला आतून कमकुवत करते. भीतीमुळे तो निर्णय घेऊ शकत नाही, भीतीमुळे तो प्रयत्न सोडू देतो, भीतीमुळे तो स्वतःच्या क्षमतेवर शंका घ्यायला लागतो. आणि म्हणूनच स्वामी समर्थ प्रथम भीती दूर करतात. जेव्हा माणूस मनामध्ये अनुभवतो की स्वामी माझ्यासोबत आहे, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते. तो पुन्हा प्रयत्न करायला तयार होतो, तो पुन्हा स्वप्न पाहायला तयार होतो, तो पुन्हा विश्वास ठेवायला तयार होतो. आणि जिथे विश्वास असतो तिथे नवीन शक्यता जन्म घेते. आणि अनेक लोक हा व्हिडिओ ऐकत असतील आणि त्यांच्या मनामध्ये असे प्रश्न असतील, कदाचित कोणते कर्ज आता वाढलं असेल, कदाचित कोणतं आता नातं तुटलं असेल, कदाचित कोणाला नोकरीची चिंता असेल, कदाचित कोणाला आरोग्याची भीती असेल, कदाचित कोणी आता अनेक वर्षांपासून एखाद्या इच्छेसाठी वाट पाहत असेल. जर तुम्ही अशा परिस्थितीत असाल तर आज स्वामी समर्थ हा संदेश मनाने कोरून ठेवा. तुम्ही संकटात कायमची नाही, तुमची वेदना कायमची नाही, तुमची अडचण कायमची नाही. कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. जशी रात्र संपते तसे सकाळ होते, जसा उन्हाळा संपतो तसा पावसाळा येतो, जसा अंधार संपतो तसा प्रकाश येतो. तर प्रत्येक संघर्षानंतर नवीन अध्याय सुरू होतो. पण त्या नवीन अध्यायापर्यंत पोहोचण्यासाठी श्रद्धा जिवंत ठेवणे आवश्यक असतं. आज रात्री झोपायला जाल तेव्हा एक गोष्ट नक्की करा, तुमच्या मनातील सर्व चिंता स्वामींच्या चरणी ठेवा. ज्या गोष्टी तुमच्या निर्णयामध्ये नाही आहे त्या सोडून द्या. स्वतःला शिक्षा करणं थांबवा, भूतकाळाचा भार वाहणं थांबवा, भविष्याची भीती आता बाळगणं थांबवा. फक्त एका क्षणी स्वामी समर्थांच्या स्वतःला चरणी समर्पण करा. डोळे बंद करा, मन श्वास घ्या आणि हळूच मनाशी स्वामी समर्थ, पुन्हा मनाशी स्वामी समर्थ आणि एकदा मनाशी स्वामी समर्थ. आणि मग मनामध्ये सांगा, स्वामी मी माझे प्रयत्न करत राहीन, मी हार मानणार नाही, मी विश्वास सोडणार नाही. माझ्या मनातील जीवनातील प्रत्येक गोष्ट तुमच्या चरणी अर्पण करतोय. जे माझ्यासाठी योग्य आहे तेच निवडून घ्या. आणि त्यामुळे कदाचित उद्या सकाळी उठल्यावरती तुम्ही तुमच्या आता सर्व समस्या संपल्यासारख्या नसतील, पण जर तुमच्या मनामध्ये थोडीशी जरी शांतता आली, तर थोडासा विश्वास जरी वाढला, तर पुन्हा आता तुम्हाला जगण्याची प्रेरणा मिळाली असेल तर समस्या स्वामी समर्थांची कृपा झाली असं समजा. कारण प्रत्येक मोठ्या प्रकारची सुरुवात एक छोट्या विश्वासातून होते. आणि म्हणून आजच्या या संपूर्ण संदेशाला सार फक्त एवढंच आहे, रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थांचं स्मरण करा, चिंता त्यांच्या चरणी अर्पण करा, विश्वासाने झोपा आणि सकाळी नव्या आशेने उठा. कारण स्वामी समर्थ तुम्हाला आजही प्रत्येकाला भक्ताला एक संदेश देतात, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्ही हा संदेश मनापासून ऐकला असेल तर आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं स्वामी समर्थांचं नामस्मरण करा नक्की. कदाचित तुम्ही आज शोधत असलेला चमत्कार बाहेर नाही तर तुमच्या स्वतःच्या मनामध्ये तुमची वाट
वाट पाहत आहे. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश पाहण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांचा विजय असो.